यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. चला बॅट्समन वाढून द्यायचे आहेत. पोमन संघासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 300च कॅश प्राइज आहे आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नयन गरसिया यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 300 आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500. आणि हे कॅश प्राइज तुम्हाला ऑनलाईन जीपे केलं जाईल. वाटते आमच्याकडे त्यांनी जीपे आमच्याकडून स्कॅनर घेतलेला आहे. जसे षटकार ठोकले जातील लगेच आपल्याला जीपे केले जातील. चला सामना चालवतोय. आजच्या दिवसाला दुसरा सामना पाहतोय पण एका बाजूला पीरबाबा स्पोर्ट्स पापडी तर दुसऱ्या बाजूला पाहतोय पण कावदे पोमन संघ. रोहित यांचं आगमन झालेलं आहे. उशिराने थोडेसे आलेत. पहिले षटक हाताळण्यासाठी निलेश बंद्रे यांना पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आणि बॅटिंग मार्कवरती पाहतोय 2 सलामीचे फलंदाज हेमंत आणि राहुल. निलेश यांचा पहिला चेंडू असेल. सामना करतील हेमंत. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू लोअर फुल्डर चेंडू फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वरती येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. एसडीजे फुलटा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजाने. यावेळेस कट केलंय. पॉइंट मध्ये षटरक्षक आहे तैनात. एक सिंगल धाव. बघा काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. तो स्ट्राईकला येतोय राहुल अंधेर. एक स्टायलिश प्लेयर आपण पाहतोय. एक उत्तम समालोचक सुद्धा आहेत राहुल. लोअर फुल्डर चेंडू होता. सरळ बॅटने खेळून काढला. एक सिंगल धाव. सकाळ सत्र चालू आहे. सकाळ सत्रामध्ये मोठे फटके येत नाही परंतु पहिल्या मॅच मध्ये पाहिले तर मोठे फटके आल्यात. असेच मोठे फटके आता सुद्धा खेळावे लागतील पोमन संघाला. कारण पीरबाबा संघ पाहिला तर याच परिसरातील आहे. वसई परिसरातील आहे आणि या ग्राउंडवरती जास्तीत जास्त खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. यावेळेस स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर ना कमबॅक केलंय निलेश बंद्रे यांनी. ही खासियत आहे निलेश यांची. कारण सातत्याने या विकेटवरती भरपूर सामने खेळल्यात. रबर बॉलची टुर्नामेंट सुद्धा भरपूर वेळा खेळल्यात. त्याच कारणास्तव पाहिलं तर त्यांना माहिती आहे की कोणत्या टप्प्यावरती चेंडू इथे हाताळला जातो. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पोल केलाय 6 धावांसाठी. येतो षटकार. थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. हेमंतची बॅट आता पाहिले तर तळपलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडूने बॅटचा इतका चांगला संपर्क झालाय. थ्रो खराब होता. डेंजर एंडला राहुल येतोय आणि राहुल बिग विकेट. मोठा मासा लागलाय जाळ्याला. राहुल अंधेर स्वस्तामध्ये पाहतोय. विकेट डाऊन.
थँक्यू डीजे. हेमंत घोडविंदा या फलंदाजाकरता देखील कॅश प्राईज जाहीर झालेला आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये. हेमंत घोडविंदा या फलंदाजाकरता बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये. त्यानंतर नयनजी गरसिया यांच्याकडून देखील बक्षीस जाहीर झालेलं आहे. एका षटकाराला 300, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 पोमन संघावरती. परंतु पाहिलं तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जयेंद्र वाघे यांना. एक अष्टपैलू खेळाडू जयेंद्र वाघे पहिला बॉल घेऊन हेमंतसाठी यावेळेस फिंगर रोल केली होती. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. व्हाईटसाठी व्हाईटसाठी रेफर केलं जाते. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे ना पंच. यस वाईड बॉल असेल हा, कारण हाईटचा वाईड असेल. यस वन बाउन्स सुद्धा दिलेले पंचांनी. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. याच कारणाचं पहिले एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते 15 ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं फसावलं होतं बघा. फिरकीची जादूगिरी दाखवायला घेतली आता यावेळेस पाहिलं तर जयेंद्र वाघे यांनी. पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये तर बॅट्समन हेमंत यांनी अधिराज्य गाजवलं होतं, परंतु यावेळेस पाहिलं तर रोखून ठेवण्याचं काम केलंय जयेंद्र यांनी. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 16 आहे आकड्यावरती. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. बघूया पंचांनी ती अपील सुद्धा फेटाळली आहे. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू अवांतर हाताळला होता, परंतु त्यानंतर पाहिलं तर 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात जयेंद्र वाघ. कमबॅकवाला षटक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेंद्र यांचा. यावेळेस पुढे सरसावून खेळत, फटका चांगला आहे, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. यस थँक्यू डीजे. बघा हेमंत इज ऑन फायर. हेमंतच्या बॅटमधून मला वाटते आजचा दिवसातील दुसरा षटकार आलाय. पुन्हा एकदा इनसाइड आउट, कव्वाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एक कडकपणे बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय चौकार. बघा हेमंत सध्या तरी आपल्याला फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय.
आणि जे षटकार ठोकलेला आहे त्याच्यासाठी कॅश प्राइज देखील त्याच्यासाठी जाहीर झालेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल जयेंद्र यांचा. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटक संपते दुसरं आणि 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. बघा पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला होता. या षटकाचा विचार केला या षटकामध्ये पहिले 4 चेंडू चांगल्या 3 चेंडू पहिले चांगले हाताळले होते जयेंद्र यांनी, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू जे आक्रमण केलंय त्याच कारणास्तव पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा 13 धावा इथे स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. षटक संपते दुसरं. नवीन गोलंदाज आयुष वाघे यांना पाहतोय. जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र आहेत आयुष. पहिला चेंडू पाहिला तर अवांतर हाताळलाय आयुष यांनी. एक अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 27 या आकड्यावरती. पुढचा बॉल आयुष यांचा. पुन्हा एकदा आउटसाईडचा ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पाहतो आपण वाईटचा इशारा पंचांचा. यस 9 साठी पंचांनी रेफर केलंय. बॅटिंग करणाऱ्या संघाचा आहे का? यस बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला जातोय. वाईड बॉल असेल. बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मला वाटते रिव्ह्यू हा गमावला आहे. निले आयुष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस फिंगर रोल केले होते परंतु चांगला फटका सजवलाय. यावेळेस पाहिलं तर जिग्नेश यांनी बघा जिग्नेश यांनी फक्त स्ट्राईक रोटेट करून दिले कारण हेमंत आज पाहिलं तर खूप फॉर्ममध्ये आहे. हेमंत यांच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आले आहेत आणि हेमंत जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं गरजेचं सुद्धा आहे. पुन्हा एकदा हेमंत स्ट्राईकवरती. आयुष पुढचा बॉल घेऊन यावेळेस सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा वळतील. पुन्हा एकदा पंचाचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धावसंख्या जाऊन पोचते ती 30 या आकड्यावरती. यावेळेस ओव्हरपिच पोल गेलाय आणि समाचार कक्षाला मानवंदना द्यायला येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. आज अक्षरशः षटकारांचा पाऊस पडलेला आहे. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे आणि काय झेल घेतलाय. अप्रतिम झेल. फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन. बिग ब्लो. मोठा हादरा बसतोय गावदेवी पवन संघाला. बघा हेमंत यांनी 11 चेंडूमध्ये 29 धावा तब्बल कुठल्यात. काय फलंदाजी केली होती हेमंत यांनी. अप्रतिम फलंदाजी. तर नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती पाहतोय आपण मिस्टर विकेश भडांग यांना. एक हार्ड हिटर बॅट्समन पोमन संघाचा. एक पाहिलं तर विकेश यांना पाहतोय. आयुष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पाहिलं तर स्विंग अँड मिस
चेंडू येतोय निर्धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा आयुष्यांचा. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय तिकडे जयेंद्र आहेत. एक धाव झाली, दुसरा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. या 2 धावणीशी धावफलक जाऊन पोचते 38 या आकड्यावरती. बघा 2 दिवस झाले कालपासून पराजयसून या टुर्नामेंट चालू आहेत. मागच्या 2 दिवसाचा खेळ पाहिला तर 50 धावा कंप्लीट नाही झाल्यात. 50शी मला वाटते आज पार होऊ शकते. फटका चांगला खेळ आहे, बघूया. षटक संपते तिसरं आणि 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं ते गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाने. नाण्याची एक बाजू पाहिली, चांगली फटकेबाजी पाहिली हेमंत यांच्याकडून. नाण्याची दुसरी बाजूला आपण पाहूया चेस करताना जयेंद्र वाघे आणि निलेश बंद्रे यांना. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येऊया. यस डीजे. न्यू स्टार संघाचे अनिकेत चौधरी यांचं आगमन झाले. अनिकेत, कृपया करून तुम्ही या VIP डायझोरी स्थानबद्ध व्हायचं अशी आमची नम्र विनंती असेल. अनिकेत चौधरी आणि रवींद्र चौधरी तुम्ही सुद्धा यायचं आहे. आमचे जवळचे मित्र आहेत रवींद्र चौधरी आणि अनिकेत चौधरी. यस थँक्यू डीजे. बघा 41 धावांचा टार्गेट संपुष्टात आणि सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला असतील निलेश बंद्रे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो जयेंद्र वाघे यांना. सातत्याने या ग्राउंडवरती भरपूर सामने हे दोन्ही फलंदाजांनी खेळले आहेत. अनुभव आहे या ग्राउंडचा, परंतु अनुभव आहे, कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत फलंदाज, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची ही जर संधी आहे. कारण धावाचा डोंगर पाहिला प्रति षटकामध्ये पाहिलं तर सरासरी पाहिली तर 13.5
75च्या स्ट्राईक रेटने जावं लागेल, म्हणजे प्रति षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिला बॉल अतुल यांचा. पहिल्याच बॉलवरती बघा काय घडते काय बिघडते. पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर निलेश यांचा झेल सुटला होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडला जयेंद्र वाघेर डेंजर एंडला होते. पंचांनी रेफर केले जाते रनआउट साठी. बघूया आपण नॉन स्ट्राईक एंडला. फलंदाज सेफ असेल. बघा पहिलाच चेंडू पाहिला तर अप्रतिम हाताळा होता अतुल यांनी. अतुल नडगे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती निलेश साडी. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून पाहतो तर लांब होता. चेतन चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, पण लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने श्रीकर्ष झालाय पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाचा. बघा मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रति षटकामध्ये विचार केला तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिले 2 चेंडूचा खेळ झालेला, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. 41 धावांचं आव्हान उभं केलंय पोमन संघाने. यावेळेस स्विंग अँड मिस, चेंडू येतोय निर्धाव. बघा अचूक लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये मोठे फटके पाहिले तर सातत्याने येताना पाहिल्यात सकाळ 17 पासून. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय. बघा मधल्या झाडाला चेंडू लागला, परंतु तो एवढा फोर्स होता चेंडूचा का डायरेक्ट जाऊन पडलाय तो बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. बघा षटकार आलाय, अजून एक षटकार आला तर एक चांगली धावसंख्या उभी करू शकतो. परंतु पाहिलं तर या पंचांकडे अपील केले, या वाईटचा इशारा. पंचांचा एक अव्वंतर धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अव्वंतरच्या मध्ये धावफलक जाऊन पोचते 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल अतुल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा बिग ब्लो, षटकार.
यस थँक्यू डीजे. बघा 2 षटकार जी आवश्यकता होती, जे आस्किंग रन रेट होतं त्या रन रेटला आता पाहिलं तर पूर्ण केलाय जयेंद्र यांनी. 2 मोठे फटके आल्यात. या 2 मोठ्या फटक्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती असतील. यावेळेस फर्स्ट टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. मोठा मासा मला वाटते झेल सुटलाय, झेल सुटलाय. संधी होती, संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. बघा चुकी केलाय, आता चुकीला माफी नाही. पहिलं षटक संपल्या, एका षटकात समय तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15. पाहिलं तर 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत. आई पापडी संघाचे जे निलेश आणि बाळा, आपण दोघांचे जयेंद्र यांचे दोघांचे झेल सोडल्यात. ते झेल मला वाटते भरपूर महाग पडतील. परंतु यावेळेस पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती आपण राहुल अंधेर यांना पाहतोय, एक अष्टपैलू खेळाडू. राहुल यांचं षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये राहुल मला वाटते कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतील. आता समीकरण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 26 धाव्यांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. म्हणजे सरासरी पाहिली तर 13च्या रन रेटने जावं लागेल. राहुल अंधेर बॉलिंग मार्कवरती. यावेळेस बघा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, स्विंग अँड मिस, चेंडू येतो धाव. याच लाईनवरती टप्पे हातावे लागतील. चांगली लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल राहुल यांना सुद्धा, कारण जयेंद्र वाघे यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आल्यात. यांना कुठेतरी थांबवावं लागेल. या सामन्यामध्ये पकड बसवायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल राहुल यांना. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचाकडे लाऊड अपील केले होते, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. यस बघा राहुल आले आणि राहुलने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जो महत्त्वाचा खेळाडू होता पीरबा स्पोर्ट्स पापडी संघाचा, तो स्तंभ आपण पाहिला तर यावेळेस डगआउटच्या आश्रयाला पोहोचलाय. मी बोललो तर राहुल यांचं षटक खूप निर्णायक असेल. नवीन फलंदाज आपण सोहन दळे यांना पाहतो, एक आक्रमक फलंदाज आहेत सोहन सुद्धा. यावेळेस चेक केलाय चेंडूला आणि सरळ शतरक्षका हातामध्ये नेऊन ठेवला. मला कॅच प्रॅक्टिस दिली आणि स्वतःला तंबूच्या आशाला परतताना पाहतोय. विकेट डाऊन. यस थँक्यू डीजे. बघा नवीन फलंदाज झाला आहे बॅटिंग मार्कवरती आयुष वाघे. आता पाहिलं तर राहुल अंधेर इज ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज राहुल अंधेर. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होईल का राहुल अंधेर? आयुषसाठी पुढचा चेंडू घेऊन यावेळेस आडव्याचा वापर, चेंडू हवेत आहे, शतरक्षक होता त्याच्याकडून होते चुकी आणि चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतील या नशिबाच्या 4 धावा. चौकार.
यस थँक्यू डीजे. बघा थोडीशी आता राहुल सुद्धा निराश आहेत, कारण बघा झेल होता एक चांगला फलंदाज आहे आयुष वाघे सुद्धा. त्यांना सुद्धा माहिती आहे की आयुषकडे कॅलिबर आहे मोठे फटके खेळण्याचं, आणि पहिले तर अशा फलंदाजा एक झेल सोडलाय आणि अशा मोमेंटला मॅच आता येऊन फसलाय की इथून कोणता संघ जिंकू शकतो हे सांगता येत नाही. राहुल अंधेर पुढचा एक बॉल घेऊन पुन्हा एकदा आयुष साडे. यावेळेस काय फटका साधवलाय, हाय अँड हँडसम षटकार. बघा एक झेल सोडला आणि त्याचं प्रत्युत्तर दिलाय षटकाराने. जले पे नमक छिडकाय अभी आयुषने. यस थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 25, 25 आउट बोर्ड. नेक्स्ट बॉल राहुल यांचा. पुन्हा एकदा आफ्रिकन बॉल फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना पाहतोय आणि यावेळेस करत नाही चुकी. मोठा मासा पुन्हा एकदा लागलाय जाळ्याला. विकेट डाऊन. धावसंख्या झाल्या 25, म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला. म्हणजे मला असं वाटते का 3 मोठे फटके आणि सामना फिनिश होऊ शकतो. निलेश अजून सुद्धा पाहिलं तर बॅटिंग मार्क होत आहेत. निलेश यांची बॅट आज पाहिलं थोडीशी शांत आहे, परंतु जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत पीरबाबा पापडी संघाचे आशा पल्लवित आहेत. जास्तीत जास्त निलेश यांना स्ट्राईकवरती आणणं गरजेचं सुद्धा आहे आणि मला वाटते आता निलेश स्ट्राईकवरती सुद्धा आहेत. निलेशांना जास्तीत जास्त चेंडू फेस करावं लागतील. 2 मोठे फटके या सामन्याचे चित्रीकरण थोडंसं बदलू शकते. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते आपण पाहतोय मिस्टर अक्षय यांना. अक्षय भडांगे यांना पाहतोय. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार येणं गरजेचं आहे सामना जिंकण्यासाठी पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला. येणार 6 चेंडूमध्ये. यानंतर होणार सामना जे अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा. तुमच्या संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि रुपेश तुम्ही सुद्धा यायचं. रुपेश जाधव मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. रुपेश तुम्ही सुद्धा यायचं आहे. रुपेश जाधव आणि कर्नाळपाडा संघाचा कर्णधार तुम्ही दोघांनी सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. अक्षय बॉलिंग मार्कवरती. निलेश साठी पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल पाहिला तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गती देत नाहीये गोलंदाज फलंदाजाला. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिला आपण गोलंदाज अक्षय यांना. अक्षय भडांगे बॉलिंग मार्कवरती. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. षटकार येतोय. कृपया शतरक्षकांनी इकडे थांबायचंय. शतरक्षक जायचं नाही. व्हॉलंटियर्स आहेत तिकडे चेंडू देण्यासाठी. यस पंचांचा रिव्ह्यू आहे का नो साठी? यस फिल्डिंग वाल्यांचा रिव्ह्यू आहे. ओके आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून. पण आदिवासी बघा काय घडते काय बिघडते, कारण पंचाने 9 बॉलचा इशारा दिला होता. भीमरचा इशारा सुद्धा केला होता पंचाने. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय केला आहे. तिसरे पंच थोडासा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं आपल्याला. थोड्याच वेळात आपला निर्णय कळेल.
यस नो बॉल असेल, कारण हाईट पाहिले तर थोडीशी जास्त होती. फिल्डिंग करणाऱ्या संघाने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्ह्यू गमावलाय आणि उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस गॅप मध्ये चेंडू जातोय कार्पेट पद्धतीने. शतरक्षक आहे तैनात. एक धाव झाली, दुसरा धावा प्रयत्न आणि डेंजर एंडला निलेश बंद्रे येत होते. पाहूया आपण. चांगला थ्रो सुद्धा केला होता, चांगला गॅदर सुद्धा हेमंतने केलं होतं, परंतु तर हा चेंडू स्टंपला हिट नाही झाला आणि सेफ सुखरूप पोहोचताना पाहतो आपण निलेश बंद्रे यांना. आता समीकरण झालं 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 धावा. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावर हाफ ट्रॅकर बॉल फटका बसलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. 2 शतक फेल मध्ये येताना पाहतोय. बघा मिस जश होते आणि त्याचाच फायदा पाहिजे. या 2 धावा, या 2 धावा, या 2 धावेनेशी धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते. 36 अनबोर्ड. बघा एक झेल, पहिला चेंडूवरती निलेशांचा झेल सुटलाय आणि त्यानंतर निलेशांनी काय फलंदाजी केलाय. शेवटच्या मुवमेंटला आक्रमक फलंदाजी करताना पाहिलंय. अक्षय पुन्हा एकदा यावेळेस पुढे सरजाऊ खेळण्याचा प्रयत्न. बघा डॉट आलाय. प्रेशर आहे, प्रेशर आहे, दोन्ही साईडला प्रेशर आहे. प्रेशर कुकरची शिट्टी वाजायला लागले. आता 2 चेंडू 5 धावा. चला पाणी घेऊन जायचं लगेच. बघा उन्हाचा ताण पाहिला तर आज भरपूर आहे. पहिल्या दिवशी थोडंसं ऊन कमी होतं, दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन वाढलं, पण या दिवशी पहिला संडे आहे, संडे फंडे आहे आणि या संडेच्या दिवसामध्ये पाहिलं तर उन्हाची उष्णता भरपूर आहे. दोन बॉल 5 धावा. अजून सुद्धा सामना पाहिला तर बॅलन्सिंग आहे. बघा पाण्याची सोय थोडी सुद्धा केलेली आहे. तर 2 चेंडू 5 धावा. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 2 बॉल 5 धावा. अक्षय यावेळेस बघा ओव्हरपिच चेंडू होता, फटका फसला होता, पण तो काटपेट मध्ये येतोय. चेंडू थोडंसं मिसफीड होते. एक धाव झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. बघा विकेश होते, विकेश कडून होते चुकी. जिकडे एक धाव होती फक्त आणि फक्त आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती येऊन थांबला असता निलेश, परंतु आता पुन्हा एकदा निलेशकडे स्ट्राईक गेलाय. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि मॅच फिनिश होईल. एक मोठा फटका, मॅच फिनिश होईल. बघूया कोणता संघ बाजी मारतोय या मॅच मध्ये. आजची दुसरीच मॅच रफ अँड टफ. 1 बॉल 3. मिस्टर स्ट्रोक आणि सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाने. हार्डलक 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 पीरबाव स्पोर्ट्स पापडी संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला पोमन संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं टॉस साठी आणि कर्णपाडा संघाचे कर्णधार आणि रुपेश जाधव तुम्ही सुद्धा यायचंय. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर हेमंत गोरविंदा. मॅन ऑफ द मॅच. काय फलंदाजी केली होती, आक्रमक फलंदाजी हेमंत यांनी. तोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात.
आमचे जवळचे मित्र राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच